काय सांगा? माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं बुद्धविहार समिती, संविधान गौरव समिती, संस्कृती महाविद्यालय, रिटायर्ड कर्मचारी असोसिएशन, पूर्णा शहरातील विविध पक्ष संघटना, नगरपालिकेतील कर्मचारी या सगळ्यांच्या वतीने वेगवेगळ्या ठिकाणी माझा वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी सत्कार केला, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. त्यांचे माझ्यावर प्रेम करणारे, पूर्णा शहरामध्ये प्रचंड प्रेम करणारे नागरिक समाजातील प्रतिष्ठित लोक आहेत. त्यांनी माझा सन्मान केला, माझ्याबद्दलचे चांगले विचार व्यक्त केले, त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो. मी सत्कारायोग्य आहे नाही याचं मूल्यमापन त्यांनी अनेक वर्षापासून केलेलं आहे. मी एक साधा कार्यकर्ता आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी पेटलेला कार्यकर्ता. चळवळीमध्ये मी सतत कार्य करत आलेलो आहे. मग ती नामांतराची चळवळ असो, मंडल आयोगाची चळवळ असो, आरक्षणाची चळवळ असो, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची चळवळ असो, पूर्णा शहरातील वेगवेगळ्या प्रश्नावर मी आंदोलनं केलेली आहेत. महाराष्ट्रामध्ये जी काही आंदोलनं आंबेडकर विचारांनी झाली त्या प्रत्येक आंदोलनामध्ये सहभाग घेण्याचा मला योग आला आणि मला त्यामध्ये धन्यता वाटते की माझ्या आयुष्याची काही क्षण मी या चळवळीला देऊ शकलो. मी यामध्ये धन्यता मानतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा गुरु, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं धन मला मिळालं. ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची संजीवनी घेऊन मी माझ्या आयुष्यामध्ये पुढे निघालेलो आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये सतत प्रयत्नशील राहिलेलो आहे. सतत आपली माणसं मोठी झाली पाहिजे, सर्व क्षेत्रामध्ये त्यांचा ठसा उमटला पाहिजे आणि ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये समर्पित झाली पाहिजे, अशा प्रकारचा संदेश मी माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये माझ्या समाजामध्ये पेरत आलेलो आहे. हे करत असताना मला त्याचं या गोष्टीचं कधीही दुःख वाटलं नाही की मी एक नोकर नाही झालो, मी कुठेही गुंतलो नाही, कुठल्या संस्थेमध्ये शासकीय किंवा सरकारी कामामध्ये मी गुंतलो नाही, याचं मला कधी दुःख वाटलं नाही. उलट मला या गोष्टीचं समाधान आहे की माझा पूर्ण वेळ मी माझ्या समाजासाठी, कुटुंबासाठी देऊ शकतो आणि त्यामध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या अडचणीवर फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी मला प्रेरणा दिली आणि त्यातून मार्ग काढण्याचं मलाच त्यांनी सगळा मार्ग सांगितला. त्यामुळं मी माझ्या या जगणाऱ्या आयुष्यामध्ये संतुष्ट आहे. पूर्ण शहरामध्येच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये, अनेक तालुक्यामध्ये, खेड्यापाड्यापर्यंत मला जाणणारा, मला ओळखणारा, माझ्याशी संपर्क करणारा, माझ्यावर प्रेम करणारा मोठ्या प्रमाणामध्ये वर्ग आहे. पूर्ण शहरात तर माझं आयुष्य जात आहे. हे आयुष्य करत असताना मागच्या अनेक वर्षापासून माझा माझ्या वाढदिवसाची तारीख ते विसरत नाहीत. कित्येक वेळा मी माझ्या वाढदिवसाची तारीख विसरून जातो, पण लोक मात्र मला त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आठवण करतात आणि त्या दिवशी अगदी सज्ज असतात की आपले कार्यक्रम इथं ठेवले, तिथं ठेवले. मी हा वाढदिवसाचा कार्यक्रम करत असताना माझ्या गळ्यामध्ये हार टाकावेत आणि माझं कौतुक करावं अशा प्रकारची भावना मी कधीच ठेवत नाही. मी हाच संदेश घेऊन निघालेलो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रत्येक विचार जो आहे तो प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये संकल्प म्हणून घेतला पाहिजे आणि त्या विचारावर त्यांनी पुढे जाण्याचा त्या विचारावर पुढे जाण्याची निष्ठा त्यांनी ठेवली पाहिजे आणि ह्या बाण्यानेच माणूस हा पुढे जाऊ शकेल याच्यावर मला ठाम विश्वास आहे. आजच्या या दिनी
संस्कृती महाविद्यालयाचे प्राचार्य केशव जोंधळे आणि त्यांचा पूर्ण स्टाफ, सर्व कर्मचारी वृंद, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी यांनी मला अतूट असे या ठिकाणी प्रेम दिलं, माझ्यावर पुष्पांचा वर्षाव केला, माझा सत्कार केला. त्यांनाही धन्यवाद देतो. पूर्णा शहरातील सर्वच माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व लोकांना मी अत्यंत मनोभावे त्यांचे ऋण व्यक्त करतो. धन्यवाद.